फॅमिली, मी कुणाल झाली आपल्या आजच्या नव्या व्हिडिओ तुमचं स्वागत आहे ना. आज आम्ही चाललेलो आमच्या किरोली गावात रामकथा आहे. गेले 4 दिवस झालं चालू, पण आम्ही आज चाललो. मध्ये गेलो तुम्ही 1 दिवस, पण तेव्हा काय मला ब्लॉग बनवायला भेटला नाही. तर बरं आज बनवू. आज लास्ट दिवस आहे, उद्याचा काल्याचा प्रसाद वाटतं. तर चला आज आमची अख्खी तर फॅमिली म्हणजे मम्मी सारखे पुढे गेलेले, मला थोडं भाडा जायचं म्हणून टाईम झाले. तर बघू चला कसं नियोजन दाखवतो मी. चलो काही सध्या आज पब्लिक तर भाई एक फुल असेल ना, खतरनाक. बघू चला आता तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. चलो काही चलता ही. ओके गाईज, तर बघू शकता या अशी एंट्री श्री रामकथा महाराज. ओके गाईज, ते इकडे बघू शकता ज्यांचं हे. चला गाईज. ओके गाईज, तर चला आता आलेलं आहे. आम्हाला पंढरनावा पण जॉईन झालेलं आहे. मस्त जाऊ आता दाखवतो तुम्हाला एंट्री. गाड्या बघू शकता केवढी पब्लिक आहे. त्यांचं गावचं मंदिर फुल पब्लिक आहे भाई, विषय हार्ड एकदम. चला ते समोरच आहे, एंट्री दाखवतो तुम्हाला. चला. ओके गाईज, तर बघू शकता एंट्री. ओके गाईस, तर आता बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला मेन एंट्री दाखवता. मेन डेकोरेशनचा एकच नंबर बघा, बघू शकता. इकडे ते मस्त आपली जेवणाची सोय केलेली आहे. इकडे एक साईडला लेडीज, तिकडे जेंट्स दाखवता. एंट्री तुम्हाला जवळच्या गेल्यावरती. एका साडीचा नंबर 3-3 महिने येत नाही, 4-4 महिने येत नाही. काही काही बायकामध्ये हे लग्नातच घातले, त्याच्यानंतर त्याला काढी लाव. अगस्त्य शिष्य सुतीक्ष्ण त्याला भेटायच्या अगोदरचा हा प्रसंग आहे. ज्या वेळेला हाड बघितल्या, बाजूच्याला विचारले काय आहे, ते म्हणले ऋषी मुनींना गायींना त्रास देतात राक्षस लोक, त्याची शेती. असे दोन्ही हात वर केले रामानं. जगाचा पाप शपथ खाल्ली. निश्चरही न करहु माई भुजमुठाई प्रणकीन, सकल मुनि के आश्रम में जाई जाई सुखनी. भाई ते म्हणला बोला. त्यामुळे मला तुमच्याशी लग्न करायचं. पलीकडे सर, काय म्हणतो पलीकडे जरा. लक्ष्मण आहे तो. आता किती उठल्या पळाल्या. हे आहे ते येऊ बी बरोबर त्याच टायमाला आणतो ना. शूर्पणखा बाजूला सरकली. ती म्हणली मला त्यांनी सांगितले. कोणी कोणी राम. आता लक्ष्मणाच्या लक्षात आला, आज दादा तुझा मूड मजा करायचा, विनोद करायचा. चल तू रहे, तेरी रजा रहे, मैं ना रहूं, मेरी आरज़ू रहे. तुझी इच्छा आहे ना हरी, चल ते बी मंजूर. आता लक्ष्मण काय म्हणतो तिला, त्याची आई म्हणते बाळा तुझं लग्न आहे ना.
लोकांना जेवण करायचं. आई माझ्या आनंदासाठी इतक्या निरपराध जनावरांना मारायचं. त्याची आई तिला जवळ घेते, डोक्यावर हात फिरवून म्हणते, राजा समाजाच्या विरोधात आपल्याला नाही बोलता येत. हात जोडले. मी काल नाही का तुम्हाला म्हणलो माळा घाला. मला आग्रह त्याचा नाही, मला आग्रह फक्त एका गोष्टीचा आहे की तुम्ही इतके चांगले परमार्थिक आहात, इतकं गोड नियोजन, इतकी प्रसन्न वातावरण. महाराज वहां तेरी जय हो. पतित पावना श्री रघुनाथ एक रघुनंदना. माया ऐका सगळ्यासाठी माझ्याकडे दादा इकडे बघा. 16 रघुकुल नंदन कब आओगे, रघुकुल नंदन कब आओगे, अरे शबरी की डगरिया, अरे रामा रामा मेरे उमरिया. चंद्राला तिनं हाताला धरलं, खाली वाटतं दर्शन घ्यायला. हाताला धरते आणि स्वतःच्या त्या तुटक्या फुटक्या झोपडीमध्ये लगे कुटिया
मागतो. काय तुमचं काय मत आहे? एकदा होऊ द्यायचा नक्की, फक्त एकमेकाला तोडवू नका. एक त्यांचं 5 मिनिटाचं होऊ द्या. काय मजा रे. गावत ब्रह्मादित मुनिनारद वाल्मीक ज्ञान विशारद दुख सनकालिक शिशुसारद वयनि पवन सुख कीर्ति आरती रामायण गावत वेद पुराण खाली ठेवून द्या आणि व्यासपीठ काय म्हणतो. आता मी असं नाही जाणार, मी त्या दरवाजातून जाणार तिथल्या. त्याच्यामुळे तिथली फक्त थोडी जागा मोकळी करा, एवढ्याला त्रास देत नाही. मी बाहेर जाईपर्यंत कोणीच बाहेर निघायचं, मला इथून तिथून जायला वेळ लागता. मोकळ्या मनानं हात वर करा सगळे, व्यासपीठावरचे खालचे वरचे सगळे. हरे
ओके गाईज, तर तुम्ही बघू शकता पब्लिक कशी इकडे महिला मंडळाला जेवायला मस्त. ओके गाईज, तर चला आता मस्त कथा संपलेली आहे आजची. उद्या पण आहे, मला वाटलं हा चला आज उद्या पण कथा आहे, पण उद्या लवकर 6:30 8:30 आहे. उद्या राज्याभिषेक आहे. तर आता जेवण बिवून झालेलं आहे. जेव्हा आलं तिथं गर्दी जाम होती, तिथं काही मला ब्लॉग बनवायला जमला नाही. तर आता मस्त निघले आता घरी. मम्मी सांगितली, मम्मी सांगा दादा आता वाटतं घ्यायला त्याच्या गाडीत गेली. मागं रोमित पण आली घरा, एक्स्ट्रा गाड्या झाल्या. माई आली माझ्या गाडीत. चला काय आता जाऊ आता घरी, बघू कसं काय. दिदी पण आलती. चला आता जाऊ घरी. मस्त रामकथा एक नंबर हे विषयच. तिथं लाईव्ह तर चालूच आहे, पण लाईव्हपेक्षा लाईव्ह टी व्हीपेक्षा तिथं बसण्या म्हणजे खत विषयच नाही. खतरनाक एकच नंबर. आता जाऊ घरी. चला कसं काही विषय हार्ड. ओके गाईज, तर तुम्ही बघू शकता 10 वर्ष रामकथा ऐकायला आलेले आहेत. एक नंबर कथा होती बाबा. आणि उद्या पण तू अगं आता वरती राम द्यासा तू चला गाईज. ओके गाईज, तर आता ब्लॉगला आपण इथे चेंज करू. किरोली गावामध्ये आपली रामकथा चालू आहे. आजचा 6वा दिवस आहे ना. उद्याना पण आहे एक दिवस. उद्याचा लास्टचा दिवस. उद्या राज्याभिषेक आहे. उद्याचा राज्याभिषेक 16 तर भारीच असणार एकदम. तर उद्याना पण तुम्हाला जो आता ब्लॉग तुम्ही उद्या टाकणार आहे, तुम्ही आता बघतच असाल तर तुम्हाला जमला तर तुम्ही या. उद्याना कार्यक्रम आपला 7:30 ते 8:30 वाजेपर्यंत आहे. कारण उद्या लवकर होणार आहे. तर या नक्की. तुम्हाला जमला तर तुम्हाला यो कथेचा म्हणजे जास्त काही मला दाखवायला भेटला नाही. खालती बसून गर्दी पण होती. तुम्हाला ब्लॉग कसा वाटतं, काय वाटतं आपल्या कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनल तुम्ही नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा. भेटू अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय गाईज.